अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐशे करी. दावी रूप मज गोपिका रमना, ठेवू दे किंवा ठेवीन चरणावरी माता. पाहीन श्रीमुख देईला लिंगन, जीवे लिंबलोन उतरेन. पुसता सांगेन हित गुजमात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. दावी रूप मज गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माता. तुका म्हणे याशी न लावी उशीर, तुका म्हणे याशी न लावी उशीर. माझे अभ्यंतर जाणूनिया, दावी रूप मज गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माता. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुम्ही विश्वनाथ. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐशे करी. दावी रूप मज गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माता. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय सगुण साकार परमात्म्याच्या संग सुखाची इच्छा प्रगट करतायत. तुकोबाराय किंबहुना जर सिद्धांताच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर जीवन मुक्तीच्या सुखाची अपेक्षा करत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव भगवान रेवण सिद्धेश्वर त्याच्या कृपेने परमपूज्य ब्रह्मलीन शिवयोगेश्वर महाराज आणि पप्पा योगेश्वर महाराज यांच्या पुण्या येणेवर आणि त्या नामोत्सवाचा आरंभाची सेवा
आपल्या वाट्याला महत् भाग्याने प्राप्त झालेली आहे, तेव्हा यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आजचा हा पर्व काळाचा दिवस आहे. शरद ऋतूतील पौर्णिमा. आपल्या वैदिक धर्मामध्ये, संप्रदायामध्ये काही पर्व काळाचं अनन्य साधारण महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. आणि ते त्या काळाला ते भाविकांनी संपादन करावं बरं. पण पर्व काळ हे नेहमी येत नसतात, दीर्घ कालानंतर येतात. पण ही शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजे एक विशेषत्व आहे या पौर्णिमेचं बरं. आणि अशा या पर्व काळाला धरून त्या महापुरुषांनी या उत्सवाचा आरंभ केलेला आहे. एक दूरदृष्टीचा विचार ठेवून या उत्सवाचा आरंभ केलेला आहे बरं. का म्हणाल तर हा काल साधकाच्या दृष्टीने साधने करता अतिशय अनुकूल आहे. म्हणून आजपासून कमीत कमी भाविकांनी 1 महिन्याचा काल तरी आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावा. ही अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा, याला कार्तिक स्नानाचा मास म्हणतात बरं. 1 महिना प्रत्येकाने ब्राह्ममुहूर्तावरती स्नान करावं आणि त्या भगवंताची साधना करावी. ती कोणत्या रूपाने करावी? काकड आरतीच्या रूपाने करावी. 12 महिने काकडा नाही केला तरी चालेल, पण 1 महिना काकडा केला पाहिजे बरं. हा 1 महिना काकडा केला की 12 महिना काकडा केल्याचं फल आपल्याला मिळतं. म्हणून सप्ताहातले काकडे बंद करचिला करा. पण विशेषत्व ह्या काकड आरतीला महत्व दिलेलं आहे. का भगवंत आषाढी एकादशीला योग निद्रेमध्ये गेलेले आहेत. त्याला कुठली एकादशी म्हटलेली आहे? देवशयनी. आषाढी एकादशीला देव झोपले बर का, पण योग निद्रेत. आमच्या तुमच्यासारखी झोप देवाची नाही. आपल्याला झोपल्यानंतर काय झालेलं कळत नाही बरं का. काय झालेलं, जगाचं काय झालेलं कळत नाही ना, आपल्या जवळ काय झालेलं आपल्याला कळत नाही. अशी देवाची झोप नाही आहे. योग निद्रा आहे, एक अवस्था आहे ती बरं का. आणि त्या अवस्थेमध्ये देव 4 महिने राहतात. देवाचं आपल्याला दर्शन होत नाही. त्या देवाचं दर्शन होण्याकरता त्या देवाला उठवावं लागतं. आणि तो उठवण्याकरता उद्यापासून त्याचा साधनेचा आरंभ आहे बरं का. दुसरी गोष्ट, आजच्या ह्या अश्विन पौर्णिमेला चंद्राच्या ठिकाणी असलेलं अमृत आहे, त्या अमृताचा वर्षाव होतो बरं का. आणि तो अमृताचा वर्षाव होतो. ते अमृताचे कण आहेत, अतिंद्रिय आहेत बरं का. आमच्या तुमच्या दृष्टीला दिसणारे नाहीत. पण ईश्वराने एक असा जीव निर्माण केलेला आहे, त्याला चकोर नावाचा पक्षी म्हणतात. त्या चकोराला ती योग्यता दिलेली आहे. चकोर पक्षी आज चंद्राच्या ठिकाणी असलेला अमृताचा स्राव तो सेवन करण्याकरता ते असे चोच उघडून बसलेत बरं का. चकोर. आपल्याला जर सेवन करायचं असेल तर आपल्यालाही चकोर व्हावं लागेल, चतुर नव्हे बरं का. ती योग्यता प्राप्त व्हावी लागेल, त्याला साधक म्हटलेलं आहे. मामा तुम्हाला ते अमृत चंद्राच्या ठिकाणी स्राव होणार सेवन करता येत नाही, म्हणून शास्त्रांनी त्याला एक पर्याय सांगितला. या भूतलावरती अमृत सम असं काय आहे? दूध आहे. आणि ते दूध आज त्या चंद्राच्या पूर्ण प्रकाशामध्ये ते दूध ठेवा. कसं ठेवा? त्या दुधातलं पाणी आटवलं पाहिजे. दुधातलं पाणी आटवलं पाहिजे. पाणी आटवण्याकरता तेवढा काळ त्याला अग्नी लावला पाहिजे.
आणि ते पाणी आटवून केवळ दूधच शिल्लक राहतं, त्याला आटीव दूध म्हणतात बरं का. त्याच्यामध्ये केसर टाकावा, चारोळे टाकावेत, बदाम, पिस्ते, काजू टाकावेत आणि ते चंद्राच्या प्रकाशामध्ये रात्री 12 वाजता ते ठेवावं आणि त्याच्यामध्ये त्या चंद्राचं प्रतिबिंब पाहावं आणि त्या चंद्राला नमस्कार करावं आणि सांगावं, आम्ही हे तुझं अमृत सेवन करतो म्हणून ते सर्वांना वाटावं. आजचं हे चंद्राच्या ठिकाणी श्रावलेलं जे अमृत जो कोणी सेवन करेल त्याचं वर्षभर आरोग्य चांगलं राहतं. पण या पद्धतीनं घेतलं पाहिजे बरं का. नाही तुम्ही घरात जाऊन रात्री 12 वाजता फ्रीज मधलं दूध पिचिला अशा पद्धतीने त्याची प्रक्रिया झाली पाहिजे. दुसरा पर्याय सांगितला, आज नारळाचं पाणी प्यावं. कुठलं नारळ? जे आपल्याला देतात ते नारळ नव्हे, शहाळ. ज्या नारळामध्ये अजून खोबरं तयार झालेलं नाही, फक्त पाणीच आहे, ते सुद्धा अमृता समान आहे बरं का. ते आज प्यावं रात्री बरं का. कीर्तन झाल्यानंतर रस्त्यात कुठं भेटलं तर प्या. आईस्क्रीम खाण्यापेक्षा आज शहाळ्याचं पाणी प्या. ते पिण्याने वर्षभर आरोग्य चांगलं राहतं बरं का. असं आजच्या पर्वकाळाचं महात्म्य सांगितलेलं आहे. तेव्हा हे प्रतिवर्षाप्रमाणे कीर्तनकाराने सांगितलंच पाहिजे बरं का. त्याचं स्मरण केलं पाहिजे. काही नवीन श्रोते आलेले असतात, काही लोकांना ऐकलेलं लक्षात राहिलेलं नसतं, त्यांच्याकरता हे सांगावं लागतं. आणि ज्याने ऐकले त्यांच्याकरता आवृत्ती झालेली चांगली असते ना. तेव्हा असा हा पर्वकाळ आणि अशा पर्वकाळाला धरून आजच्या ह्या उत्सवाचा आरंभ आणि आरंभाची सेवा आपल्या वाट्याला ही प्राप्त झालेली आहे. योगाने प्राप्त झालेले आहे. काय त्या ईश्वराचं मनोगत असेल. तेव्हा संप्रदायाचा विधी आहे. आजच्या दिवसाला धरून काही महात्म्य सांगावं. ते सांगत असताना त्याचा भक्तीशी संबंध असावा. आज फारशा ज्ञानाच्या गप्पा मारायच्या नाहीत बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवत साधना घडली पाहिजे आणि ती भगवत साधना घडण्याकरता शास्त्राने एक योजना केली, त्याला म्हणतात उपासना. त्याला म्हणतात उपासना. त्या उपासनेमध्ये प्रत्येकाची प्रवृत्ती झाली पाहिजे. सहज प्रवृत्ती नाही आहे, सहज प्रवृत्ती नाही आहे, त्यात प्रवृत्ती झाली पाहिजे. परमार्थाची साधना जर आपली बळकट व्हावी एक, आणि परमार्थाची साधना जर पूर्णत्वाला जावी असं जर वाटत असेल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आरंभाला उपासना घडलीच पाहिजे. उपासना घडलीच पाहिजे. उपासना घडल्याशिवाय तो त्या साध्यापर्यंत पोचू शकत नाही बरं का. असा विधी आहे, शास्त्राचा विधी आहे. वेदाने वर्णन केलेलं आहे, उपनिषदाने वर्णन केलेलं आहे, पुराणाने वर्णन केलेलं आहे आणि तेच वर्णन साधू संतांनी केलेलं आहे. एक उपासनेचा जीवनामध्ये स्वीकार प्रत्येकाने जर केला ना, आपला परमार्थ पथ सुखकर होईल. सुखकर होईल नव्हे, तुकोबरांची भाषा आहे. अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासनाचा
अवघ्या दशायनीची साधती. अतिशय मार्मिक प्रमाण आहे. हा, परमार्थ करणाऱ्यांनी हे प्रमाण पाठ करण्यापेक्षा हे प्रमाण डोळ्यासमोर ठेवून वागावं. आम्हाला पाठ करायची सवय, पाठ करून कंबर बांधून लोकाला सांगायची हौस आहे, पण ते प्रत्यक्षात आणायची मात्र हौस नाही बरं का. किंबहुना असा परमार्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडला पाहिजे. असा परमार्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडला पाहिजे. कोणी सांगावं? ज्यांनी जीवनामध्ये उपासना केली त्यांनी सांगावं. अशी उपासना संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये केली आणि अशी उपासना करता 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 असा अधिकार प्राप्त झाला, असा अधिकार प्राप्त झाला. हा, तो ईश्वरच प्रगट झाला आणि ईश्वर प्रगट होऊन त्या ईश्वराने काय केलं? त्या महात्म्यांना ब्रह्मज्ञान दिलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव. त्या उपासनेतून ही अवस्था प्राप्त झाली. साक्षात तो परमात्मा गुरु रूपाने प्रगट झाला आणि तुकोबाराय म्हणतात त्यांनी आम्हाला ब्रह्मज्ञानचा बोध दिला, तो आम्ही प्राप्त केला. परिणाम आता आमच्या जीवनामध्ये काय कर्तव्य राहिलं नाही, आम्ही कृत्य झालो. आता आम्हाला कोणाची गरज नाही. महाराज म्हणतात आता आम्ही काय करायचं ठरवलं? एकच ठरवलंय. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस. असा तुकोबारांनी विचार केला. पण तुकोबारांच्या मनामध्ये विचार आला, हे ब्रह्मज्ञान सेवन करून जर आपण एकांतात बसलो तर समाजाचं काय होईल? समाजाचं काय होईल? त्या समाजाच्या करता आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता ही अवस्था प्राप्त झालेली आहे. आता ही अवस्था प्राप्त झाली म्हणजे तुकोबाराय म्हणतात आता वृत्तीवरती येता येत नाही. वृत्ती येता मग बळ लागे. हो, ब्रह्मज्ञान होणं म्हणजे ब्रह्मज्ञान काय? वृत्ती तद्रूप होणं स्वरूपाशी. आणि वृत्ती तद्रूप झाल्यानंतर व्यवहार घडत नाही. व्यवहार तुका म्हणे मग नये
नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहुडेन. व्यवहार करण्याकरता वृत्ती लागते. झोपेमध्ये गेल्यानंतर व्यवहार घडत नाही का? वृत्ती नसते. मग माणसं जाग झाल्यानंतर व्यवहार करतात. मग तसं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर पुन्हा व्यवहार करता आला पाहिजे. झोपेसारखं ब्रह्मज्ञान नाही बरं का. झोपेमध्ये जी वृत्ती लीन होती ती अज्ञानात होते आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जी वृत्ती होती ती स्वरूपाशी एकरूप होते. अज्ञानामध्ये लीन झालेली पुन्हा ती जाग्यावर आणता येते. त्याला काय फार गुरुची गरज नाही, काय नाही. सकाळी अलाराम लावला तरी जागेवर येतात माणसं. मारली तरी जागेवर येतात, हलवलं तरी जागेवरती येतात. त्याला फार काय करावं लागत नाही. पण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर वृत्ती स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर मात्र पुन्हा वृत्तीवरती येता येत नाही. वृत्तीवरती येण्याकरता त्या बाबाची कृपा व्हावी लागते. त्याची कृपा व्हावी लागते. त्याची कृपा झाली तर हे शक्य आहे. म्हणून संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये या साधनेतून ही अवस्था प्राप्त केली. पण प्राप्त केल्यानंतर त्यांना वाटलं ठीक आहे, आपण आपल्या महिमेमध्ये आहे, आनंदामध्ये आहे, पण आपण जगाला काहीतरी देण्याकरता आलोय. जगाला काहीतरी देण्याकरता आलोय. मग जगाला देण्याकरता आले तर आपण देण्याचं काम करावं का काहीचं काम करावं? देण्याचं काम करावं. मी बसलो फराळाला. त्या मंडळीने माझ्या समोर ताट आणून ठेवलं. मी आलेल्याला प्रत्येकाला वाटून टाकलं. का? मी खायला बसलो होतो. मी ठरवलं आलेल्याला कोणाला द्यायचं नाही, मी एकट्यानंच खायचं. जवळ कोणी येणारच नाही. जवळ कोणी येणारच नाही. हा माणूस अप्पल पुट्टी दिसतोय, पण काय स्वतः विकत आणून खायला नाही. इथलं फुकटचं खायला खा म्हणाला काय पैसे पडतात. व्यवहार आहे हा. आणि हाच व्यवहार संतांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारला. आपल्याला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे आपण तृप्त झालो. आता आपल्याला कोणाची गरज नाही, कशाची गरज नाही. पण जगाच्या दृष्टीने हे बरोबर नाही आहे. ह्या जगाला आपण काहीतरी देणं आहे. त्याच्याकरता काय करावं लागेल? आपण या अवस्थेला प्राप्त झालो
आता या अवस्थेला प्राप्त झालो, पण आता वृत्तीवरती येता येत नाही. त्या देवाकडे आता प्रार्थना करावी लागेल. देवाकडे प्रार्थना करावी लागेल. देवा, खरंच तुझ्या कृपेने मला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, पण हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, पण देवा मला आता हे नको नको. तुकोबराय देवाशी बोलायला लागले. देवाने विचारलं, महाराज हे नको तुम्ही आता म्हणून का उपयोग आहे? ज्यावेळी मी तुम्हाला द्यायला प्रवृत्त झालो त्याला नको म्हणायला पाहिजे होत. त्यावेळी हे नको म्हणायला पाहिजे होतं. देवा बरोबर आहे, पण मला तो आनंद भोगायचा होता ना. त्याच्याकरता तर साधना केली, ही अवस्था भोगायची म्हणून, ही अवस्था प्राप्त करायची म्हणून. मग प्राप्त करायची म्हणून साधना केली, त्या साधनेतून तुम्हाला हे प्राप्त झालं. आता का तुम्ही नको म्हणता? काय तुम्हाला त्रास व्हायला लागलाय काय? त्यांना सकाळी दूध घ्या म्हणले, ते म्हणजे कफ वाढतो. तसं देवाने विचारलं, म्हणले महाराज तुम्हाला ही अवस्था प्राप्त झाली का? अडचण काय म्हणले? अडचण काय? अडचण काय नाही म्हणले देवा, अडचण एकच आहे, अद्वैती तो नाही माझे समाधान. अद्वैती तो नाही माझे समाधान. अद्वैती तो नाही माझे समाधान. अद्वैती तो माझे समाधान. कोण हे कराना सेवा तुझी. कोण हे कराना सेवा तुझी. अद्वैती तो नाही माझे समाधान. गोड हे चरण सेवा तुझी. देवा मला समाधान नाही म्हणले. प्राप्त झालं, हा प्राप्त झाल्यानंतर नको म्हणण्याकरता अत्युच्च कुटीचं धैर्य लागतं बरं. एखादा सन्मान प्राप्त व्हावा. त्या पंढरी क्षेत्रामध्ये दरवर्षी वैकुंठवासी श्री गुरु काकासाहेब महाराज देहूकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. बऱ्याच वर्षापासून दिला जातो. त्यातला पहिला का दुसऱ्यांदा का तिसऱ्यांचा पुरस्कार त्यांनी श्री गुरु साखरे महाराजांची निवड केली आणि तो महाराजांना पुरस्कार दिला. त्यावेळी त्या पुरस्काराची त्यांनी शाल श्रीफळ आणि 5,000 रुपये ठरवले. आता 25,000 देत, 51,000 देतात बरं त्या पुरस्काराला. त्यांनी रक्कम वाढवली आता आणि 5,000 रुपये म्हणजे सुरुवात झाली होती बरं का. तो सर्व कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर सत्कार मूर्ती म्हणून श्री गुरु महाराजांना त्यांनी बोलण्याकरता संधी दिली. महाराज बोलले
आणि बोलल्यानंतर म्हणले हा पुरस्कार मला दिला, तेव्हा माझे 5,000 घालतो आणि तुमचे 5,000 घालून तुम्हाला मी 10,000 देतो म्हटले. घ्या बर का. त्या 25 वर्षामध्ये एकच महात्मा त्या संस्थेला मिळाला पुरस्कार परत करणारा. बरं का. तुम्ही त्या ललित बाबांना विचारा, ते म्हणजे सगळ्यांनी पुरस्कार स्वीकारले पण साखरे महाराजांनी स्वीकारला नाही. का? नको म्हणायला फार अत्युच्च कुटीचं दरेला. इथं तर ब्रह्मज्ञान आहे, एका बाजारात मिळते, ते कोणी द्यावं आणि कोणाला तरी प्राप्त एवढ्या खालच्या दर्जाचं आहे ते. अहो ते ब्रह्मज्ञान मिळवण्याकरता अनेक जन्म साधना केली. हो सजासजी ते मिळत नाही, लक्षात ठेवा. फार त्याला अधिकार लागतो. आम्हाला विवेक म्हणजे काय माहिती नाही, वैराग्य म्हणजे काय माहिती नाही, शम म्हणजे काय माहिती नाही, दम म्हणजे काय माहिती नाही, उपरती म्हणजे काय माहिती नाही, तितिक्षा म्हणजे काय माहिती नाही, समाधान म्हणजे काय माहिती नाही, श्रद्धा म्हणजे काय माहिती नाही, तरी आम्ही ठोकून कंबर बांधून सांगतो. याच त्याचा वारा सुद्धा आमच्या अंतःकरणाला लागलेला नाही. हा अधिकार प्राप्त करण्याकरता अनेक जन्म घ्यावे लागतात. अनेक जन्म गेल्यानंतर अधिकाराची पूर्तता झाल्यानंतर हरी गुरु कृपेने ते ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणि ते तुकोबराय देवाला म्हणतात. काय देवा काय म्हणतात ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, नको ब्रह्मज्ञान आत्मदेव नको ब्रह्मज्ञान आत्मदेव भक्त देव ऐसे करे ब्रह्मज्ञान नको आत्मस्थिती, मी भक्त तो देव ऐसे करी. देवा ते ब्रह्मज्ञानही नको आणि ती आत्मस्थितीही आम्हाला नको. जे तुकोबरा एका बाजूला बोलतायत, ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउटी, तरी काय हुंपुटी वेदशास्त्रे, शास्त्राचे भांडण तपतीर्थार्थन, पूर्वीचे याजसाठी जप, याजसाठी तप, अमुक ग्रंथ केले, याजसाठी संत पाय हे शेवावे, तरीच तरावे. हे कोण सांगतंय? आणि ते तुकोबारे म्हणतात नको. एका बाजूला त्या ब्रह्मज्ञानाचं महत्व सांगतात आणि एका बाजूला ते तुकोबारे म्हणतात नको. तेच तुकोबारे एका बाजूला सांगतात घेई घेई माझे ब्रह्मरस घेई काढा,
जेने पिडावारे ते तुकोबाराय म्हणतात नको ब्रह्मज्ञान. कोणीतरी उपट संभ्याने नको म्हणण्यासारखं नाही बरं काय. हा ती अवस्था भोगलेली आहे आणि ती अवस्था भोगल्यानंतर हा जे बोलले ते निषेधात्मक बोलणं नाही बरं काय. निषेधात्मक बोलणं नाही आहे. काही लोकांचा अधिकार नसेल तर काही माणसं निषेधात्मक बोलतात बरं का. निषेधात्मक. पण तुकोबारांचं बोलणं निषेधात्मक नाहीये. पहिल्यांदा प्राप्त केलं, प्राप्तीपूर्वक निषेध आहे, नुसता निषेध नाही बरं का. हा नुसता निषेध शास्त्राला मान्य नाही. आणि कोणी जर जर असा ब्रह्मज्ञानाचा निषेध करत असेल तर त्याचं ऐकत जाऊ नका असं शास्त्राचं म्हणणं आहे. इदन्न मम. मग तुकोबारांनी निषेध कधी केला? प्राप्तीपूर्वक. ती अवस्था प्राप्त केली आणि प्राप्त करून त्या अवस्थेचा निषेध करतात का? एकच, ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्तीचा व्यवहार घडत नाही. भक्तीचा व्यवहार घडत नाही. माणसाला एकांत आवडतो का लोकांत आवडतो? लोकांत आवडतो. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज एक दृष्टांत सांगायचे. ब्रह्मलीन दादा महाराजांच्या जीवनातला प्रसंग. हे ग्रस्त दादा महाराजांच्याकडे नेहमी यायचे. नेहमी यायचे. येता येता एक दिवशी आले नेहमीप्रमाणे. म्हणजे दादा म्हणजे करमे ना म्हणले घरामध्ये. का? बायको माहेरला गेली म्हटले. पोरही त्याच्या बरोबर गेली. मग चांगलं आहे ना म्हणले. अरे एकांत माणसाला मिळावा. नाही म्हणले दादा लक्ष लाग ना म्हणले. ठीक आहे. 8 दिवस गेले. 8 दिवस गेल्यानंतर बायका पोरं घरी आले आणि म्हणजे दादा तुमचे पाय माझ्या घराला लागावेत, माझी इच्छा आहे. कशाला? नाही नाही म्हणले या. आता नेहमी येणारा श्रोता असल्यामुळं हरकत नाही म्हणले. दादा महाराज गेले गेले तर त्या उंबऱ्यावरती सुंदरी बसली होती, बासरी वाजवत होती. म्हणजे रडत होती हो. आत गेल्यानंतर बंड्या बसला होता, तो बँड बाजा वाजवत होता, म्हणजे मोठ्याने रडत होता. सुंदरी म्हणजे खालच्या स्वरात रडत होती हो. बंड्या मोठ्या स्वरात रडत म्हणून बँड बाजा. दादा म्हणले बरोबर आहे. अशा ह्या बँड बाजा आणि या सुंदरीच्या स्वरात याला राहायची सवय आहे. ती गेल्यानंतर याला कसं करमेल? ब्रह्मज्ञान म्हणजे एकांत. ते तो कोणाचा संबंध नाही. हम ना तुम दप्तर गुम. मग आम्हाला 4 लोकात राहायची सवय आहे. मग 4 लोकात राहिल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. दिवस जात नाही, लक्षात ठेवा. हा माणसाचा स्वभाव आहे व्यवहारातला. तसं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर वृत्ती त्या स्वरूपाशी तद्रूप होते. भक्तीचा व्यवहार घडत नाही. आणि तो भक्तीचा व्यवहार घडत नाही. आम्हाला भक्तीचा व्यवहार घडायचा आहे, व्यवहार करायचा आहे. आणि तो भक्तीचा व्यवहार करण्याकरता तुकोबाराय म्हणतात देवा आता ही अवस्था आम्हाला नको आहे. आम्हाला आता ते ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती नको. आम्हाला एकच आता मी भक्त तू देव ऐशे करी. म्हणजे काय करी? द्वैत निर्माण करी. हे आपल्याला करता येत नाही, देवाकरवी करावं लागतं बरं का. साधना करून ब्रह्मज्ञान प्राप्त करता येतं. पण ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा व्यवहार करता येत नाही. व्यवहार करण्याकरता कल्पित द्वैताचा स्वीकार करण्याकरता त्या भगवत कृपेची गरज आहे. भगवत कृपेची गरज आहे. म्हणून त्या भगवंताकडे आपल्या अंतःकरणातला
मानस व्यक्त करता देवा नको ब्रह्मज्ञान, नको आत्मस्थिती, मग काय कर, मी भक्त तू देव ऐशे करी. म्हणजे देवा आपलं देवभक्ताचं नातं निर्माण कर. देवभक्ताचं नातं निर्माण कर म्हणजे देवा तू सगुण रूपाने आमच्या करता प्रगट हो, आणि सगुण रूपाने प्रगट होऊन आम्हाला ते भक्तीचं सुख आम्हाला दे. ब्रह्मज्ञानानंतर भक्तीचा जो स्वीकार केला जातो त्याला शास्त्रामध्ये दोन विचार सांगितले बरं का. एक, जीवनमुक्तीचं सुख भोगण्याकरता हा स्वीकार करावा लागतो. जीवनमुक्तीचं सुख भोगण्याकरता हा स्वीकार करावा लागतो, आणि समाजाला वळण लागण्याकरता स्वीकार करावा लागतो. स्वीकार करावा लागतो. तुमच्या वडिलांचं वय 88 होतं, तरी पहाटे 5ला उठून बसायचे बरं का. पहाटे 5ला उठून बसायचे आणि बसून तिथंच काकडा करायचे. आता वय वर्ष किती? 88. शेवट होत, शेवटपर्यंत ते काकडा करत होते. आता काकडा करायची गरज आहे? घरातले म्हणाले कशाला उठताय, झोपा की. भरपूर तुम्ही आयुष्यभर परमार्थ केला, भरपूर केलं, भजन केलं, पूजन केलं, कीर्तन केलं, आता झोपा, कशाला उठताय. पण ती उठून बसायची का हो? घरातल्या लोकांनी उठून काकडा करावा म्हणून. तर तुमच्या घरात मी येऊन जर 8 वाजेपर्यंत जर झोपायला लागलो तर तुम्ही 9 वाजता उठणार, बरोबर आहे. समाजाला वळण लावण्याकरता काही स्वीकार करावा लागतो. आणि समाजाला वळण लागण्याकरता संतांनी कल्पित द्वैताचा स्वीकार करून भक्तीमध्ये प्रवृत्त झाले बरं का. भक्तीमध्ये प्रवृत्त झाले, आणि भक्तीमध्ये प्रवृत्त होऊन त्या भक्तीचा आनंद त्यांनी जगाला दिला. कसा दिला? शिवितो हारस वाहितो आनिका, Hare
त्वहार वाटितो अनिका घ्या रे हो नका रान भरी. निसर्गाचं चिंतन करावं. निसर्गाचं चिंतन करा. थोडस दुसऱ्या बाजूनं करा. भोग्य दृष्टीनं पाहू नका बरं. काही ईश्वराने गोष्टी निर्माण केल्या, फळं निर्माण केली, फळं निर्माण केली. त्या फळामध्ये रसास्वाद आहे, पण त्या फळाला त्याचं काही देणं घेणं नाही बरं. ती कोणाकरता निर्माण केली? आमच्या तुमच्या करता. फळं निर्माण केली, पण फळाला फळाचा रस सेवन करता येत नाही. फुलं निर्माण केली, फुलाला फुलाचा सुगंध घेता येत नाही. त्याच्याकरता ही मानव योनी निर्माण केली. म्हणून मी मुद्दा सांगितलेला लक्षात ठेवा. भोग्य दृष्टीनं पाहू नका, नाहीतर सिद्धांताला बाधा येईल. आणि भोग्य दृष्टीनं जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये भोग्य भोक्तृत्व भ्रांती वाढीला लागेल. आणि भोग्य भोक्तृत्व भ्रांती जर वाढीला लागली तर समाजाचं वाटोळ आधीच कमी झालंय, आणि त्यात तुम्ही जर असं सांगायला लागलं आणखी वाटोळ. ते फळाच्या ठिकाणी रस आहे, पण तो सेवन करण्याकरता हा नरदेह निर्माण केलेला आहे. देवा तू आनंद स्वरूप आहेस, तुला आनंद घेता येत नाही. मग तू आम्हाला काय कर, तुझाच आनंद सेवन करण्याकरता आम्हाला भक्त म्हणून जन्माला घाल. काय मी भक्त तू देव ऐशे करी. आनंद आहे त्या देवाला सुद्धा तो स्वतःचा आनंद उपभोगता येत नाही. तो उपभोगण्याकरता त्याला सुद्धा आकाराला यावं लागतं. नुसतं आकाराला यावं लागत नाही. तोचही निर्माण करतोय देवभक्ताचं नातं बरं का. देवभक्ताचं नातं देवच निर्माण करतो. पुराणातली चरित्र पहा, म्हणजे तुम्हाला त्याची संगती लागेल. संगती लागेल बरं का. जात नाही तिकडे मी आता, पण पाहून घ्या. एक दाखला देतो तुम्हाला. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघही कोण आहे? तो देवच आहेत. काय पण नातं निर्माण केलं, एक ज्येष्ठ आणि एक कनिष्ठ. का? दोघात व्यवहार करता यावा म्हणून. दोघात व्यवहार करता यावा म्हणून. प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरताच. प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान विष्णू आणि लक्ष्मण म्हणजे शेष. त्यांनी विचार केला याच्या सेवेचा जर आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर मागं घेतलाय शेष रूपाने, पण या अवतारात जर घ्यायचा असेल तर आपल्याला लक्ष्मण म्हणून याच्याबरोबर जावं लागेल. वनवास भोगायला आज्ञा कोणाला केली? ज्येष्ठाला. लक्ष्मण कोणाचा मुलगा? सुमित्रेचा. मोठ्यानं सांगा की. सुमित्रा. मग राजा दशरथ प्रत्येक राणीला डोहळे विचारण्याकरता गेला. आणि विचारण्याकरता गेल्यानंतर सुमित्रेने सांगितलं, राजा माझी एवढीच इच्छा आहे, ज्येष्ठाची सेवा घडावी. हे देवानी निर्माण केले, लक्षात ठेवा. देव तुकोबरे म्हणतात, देवा जर तुझा आनंद भोगण्याकरता जर तो हे नातं निर्माण करतोस, आम्हाला का वाऱ्यावर सोडतोस? आम्हालाही आनंद भोगायचा आहे, आम्हाला आनंद भोगायचा आहे. आम्हाला ते ब्रह्मज्ञान आता नको. आता आमची एकच इच्छा आहे, मला भक्त कर आणि तू देव हो. मी भक्त तू देव ऐशे करी. नुसतं करी नाही, ते दाखव.
ते दुसऱ्या चरणात सांगतात. भावी रूप मज देवाच्या समोर आपल्या अंतकरणातला भाव प्रकट करता. देवा दावी रूप मज गोपिकार मना ठेवीन चरणा वरी माता. देवा पाहीन श्रीमुख देईना लिंगन जीवे लिंबलोन उतरीन पुसता सांगेन इत गुजमात बैसुनी एकांत. देवा आता उशीर लावू नकोस, 15 मिनिटं राहिलेत. तुका म्हणे याशी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणोनिया. दावी रूप मज गोपिकार मना ठेवीन चरणावरी माता. विठोबा ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव मी भक्त तो देव ऐशे करी. 5 चरणाचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये तुकोबारांनी देवाकडे आपल्या अंतकरणातला भाव प्रगट केला आणि 4 चरणाचा विचार केला तर 4 चरणामध्ये आपल्या अंतकरणातला भाव उत्कट एवढा की उतावीळपणा दाखवलाय. बरं का, देवा हे लवकर प्रगट कर. का ब्रह्मज्ञान झाल्यानंतर इच्छा प्रगट केली म्हणजे आयुष्य थोडस राहिलंय. आयुष्य थोडं राहिलेलं आहे. उर्वरित आयुष्यामध्ये देवा हा मला भक्तीचा आनंद भोगायचा आहे. आता याच्याकरता देवा विलंब करू नको. भाव प्रगट करून शेवटी सांगावं लागलं न लावी उशीर. याच्यातून एक आपल्याला घ्यावं लागेल प्रत्येकाना. बरं, आपल्याला सुद्धा आयुष्य मिळालेलं आहे, ते दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे. आम्ही लोकाला म्हटलं माग आला, ते म्हणजे बघू पोरग्याचं लग्न होऊ दे, नातू होऊ दे, नातू नोकरीला लागू दे, पण तू बघायला शिल्लक राहिला तर ना. जेवढी माणसं प्रपंचाकरता उतावळी आहेत तेवढी माणसं परमार्थाकरता उतावळीत नाही. माणसाला अशी परमार्थाची ओढ लागावी, अशी ओढ लागावी, आणि ती ओढ लवकर लागत नाही म्हणून सांगावं लागलं नाही लाजाने झड झडोनी लवकर या मार्गाचं अनुसरण करा. आणि तुकोबाराच्या अर्थी ते भक्तीचं सुख भोगण्याकरता आपल्या अंतकरणातला उतावीळपणा देवाच्या समोर प्रगट करतात. किती प्रगट करतायत?
त्याच्याकरता एक विशेषण वापरलंय बरं का. गोपिका रमणा, गोपिका रमणा, त्याचे दोन भाव आपल्याला लक्षात घेता येतील बरं का. आता तुकोबराय बोलताच म्हणजे कुणाला बोलतायत? विटेवर जो बाबा उभा आहे त्याला बोलतायत आणि त्याला संदर्भ सांगतायत. मागच्या अवतारात गोपिकांना ही तू इच्छा पूर्ण केली. देखी लागे माये यमुनेच्या तिरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. का मागचा अवतार भगवान कृष्णाचा ना. देवा मागच्या अवतारात त्या गोपिकांची इच्छा तू पूर्ण केली. जर गोपिकांची इच्छा जर तू पूर्ण करतो तर आमची का पूर्ण करत नाहीस? त्या गोपिकांनी इच्छा प्रगट केली ना, देवा आम्हाला तुझं संग सुख भोगायचं आहे. हा, त्याच्याकरता देवा तुला काय काय करावं लागलं? म्हणजे तू भक्ताची इच्छा पूर्ण करणार आहेस बरं का. भक्ताची इच्छा पूर्ण करणार आहे. संदर्भ आहेत. आपण चिंतन केलेला अभंग आहे. रखुमाईच्या पती सोयरिया. रखुमाई म्हणजे रुक्मिणी. तुकोबारे म्हणतात देवा जर रुक्मिणी करता जो जर तिला पळवून येण्याकरता तू जर नाटक केलंस तर आमच्या करता का करत नाहीस? तिथंही भाव प्रगट केलाय. तिथं रुक्मिणीचा दाखला दिलाय आणि इथं गोपिकांचा दिलाय बरं का. गोपिका रमणा दावी रूप मज. त्या गोपिका करता देवा तू जर देव भक्ताचं नातं प्रगट केलं, त्यांच्याकरता रूप प्रगट केलास तर आमच्या करता सुद्धा देवा ते प्रगट कर. आणि तू जर हे रूप प्रगट करशील तर मी काय करीन? ठेवीन चरणा. तू जर आमच्या समोर असा जर प्रगट झालास ना, आम्ही तुझ्या चरणावरती काय ठेवू? ठेवीन चरणावरी. म्हणजे काय हो? म्हणजे आम्ही तुझ्या चरण सुखाचा अनुभव घेऊ. तुला नमस्कार करू असं म्हटलेलं नाहीये. हा, तुझ्या चरणावरती माता ठेवू म्हणजे तुझ्या चरणाची आम्ही सेवा करू. तुझ्या चरणाची आम्ही सेवा करू. तुझ्या चरणाजवळच आम्ही राहू. का तुझ्या चरणाजवळ जो आनंद आहे तो बाकी कुठेही आनंद नाही. ठेवीन चरणावरी माता. हा भाव प्रगट केला. एवढंच नाही देवा, जे रूप जर तू प्रगट करशील ना, आम्ही तुझे हे मूक पाहीन पाहीन श्रीमुख. देईना लिंगन जिवे लिंबलोन. हे भक्ती क्षेत्रातले सुख भोगण्याचे भाव प्रगट केले तर बरं का. मी त्याचा विस्तार करणार नाही. आपण ज्ञाते आहात, जाणते आहात. जसा तुकोबाऱ्यांना उतावीळपणा झालाय तसा मलाही झालाय बरं का. देवा लवकर प्रगट हो. मी तुझं हे श्रीमुख पाहणार आहे. तुझं हे मुख पाहणार आहे. तुला आलिंगन देणार आहे. लवकर प्रगट हो देवा. नुसतं प्रगट होऊ नको, लवकर प्रगट हो. तुला मी एकांतात बसून माझ्या मनातल्या काही गोष्टी सांगणार आहे. दावी रूप लवकर दाखव देवा. लवकर तू माझ्या समोर या सगुण साकार रूपाने प्रगट हो. मला हे सुख भोगायचं आहे देवा. आता याच्या करता विलंब करू नकोस बरं का. तुका म्हणे याशी न लावी उशिरा. 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 माझे अभ्यंतर जाणूनिया. माझे अभ्यंतर जाणूनिया. दावी रूप मज गोपिका रमणा.
विरूप मज गोपिका रमणा हे उद्या चरणा वरी माता हे उद्या चरणा वरी माता विरूप मज गोपिका रमणा विरूप मज गोपिका रमणा माझी अभ्यंतर जाणून या माझ्या मनातला भाव जाण देवा. हा तुला सर्वांच्या मनातलं कळतंय, सर्वांच्या मनातलं कळतंय. मी तर भक्त आहे, भक्ताच्या संबंधाने तुझ्या जो इच्छा करतोय, तुझा कोणाच्या मनात काय चाललंय हे देवा तुला कळतंय. नुसतं कळतंय नाही, खरं आहे काय खोटं हे कळतंय. मी जो भाव तुझ्या समोर देवा प्रगट केला ना, खरंच हे मनापासून बोलतो का वर वर बोलतोय देवा हे तू जाणून घे. अभ्यंतर जाणून या हे जाण देवा, माझा अंतकरणातला भाव जाण. आणि याकरता आता देवा विलंब लावू नकोस बरं का. हा मला आता हे तुझ्या भक्तीचं संगसुख, हा तुझं संगसुख भक्तीच्या माध्यमातून मला हे भोगायचं आहे. म्हणून देवा आता याच्याकरता विलंब करू नको. तेव्हा ही मला अवस्था प्राप्त झाली, ती अवस्था मला आता नको आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐशे करी. दावी रूप मज गोपिका रमणा ठेवी न चरणावरी माता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वेळेची मर्यादा आणि परिस्थितीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार आपल्या समोर काही अंशाने प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा हा पर्व काळ आहे म्हणून मी हे वाक्य बोलून गेलो. ब्रह्मलीन पप्पाजीने हा आरंभ केलेला उत्सव दूरदृष्टी ठेवून केलेला आहे बरं का. कारण आजचा पर्व काय, पर्व काळाच्या दिवशी कमीत कमी माणसं आज जागी राहिली पाहिजे. एवढी माणसं घरी गेल्यानंतर जागी राहतील का? आज राहतील म्हणता. पण आजच्या दिवशी माणसं जागी राहावीत, कारण आज जाग राहण्याला फार महत्व आहे. जागते रहो. आज ती लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रवेश करते आणि ती पाहते कोण जागा आहे. कशा करता? स्वतःच्या हिता करता बर का. ती 12 वाजेपर्यंत फिरते. कमीत कमी 12 वाजेपर्यंत तरी झोपू नका आज. हा म्हणून 12 वाजेपर्यंत जाग राहण्याकरता विधी सांगितला. भजन करा, पत्त्याचा डाव खेळू नका, मोबाईल खेळत बसू नका, नामस्मरण करा. आणि ते करता यावं, ते सर्वांच्या जीवनामध्ये घडावं म्हणून योगायोगाने हा आजच्या पर्व काळाला आरंभ झालेला उत्सव आहे. म्हणून त्या महात्म्यांनी दूरदृष्टी ठेवून केलेला एक उत्सव आहे. तेव्हा त्यांचे आपल्याला उपकार मानावे लागतील बरं. म्हणून त्यांच्या या प्रेरणेतून हा संपन्न होणारा उत्सव, तेव्हा झालेली सेवा
त्यांच्या चरणी समर्पित करायची. कारण त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये भाव होता. त्यांची आमच्या वृत्ती तेवढी प्रेमाची दृष्टी होती. प्रभूंना एकांतात बोलले, म्हणजे महाराज काही मंडळी आमच्याकडे आली, आजचं कीर्तन महाराजांचं रद्द करा. त्यांनी सांगितलं, पप्पांच्या मुखातून शब्द आलेला आहे, आम्ही बंद करणार नाही. अवघड आहे. जोपर्यंत महाराज नाही म्हणत नाही तोपर्यंत आम्ही महाराजांना थांबवणार नाही. इथं प्रमाण आमचं पप्पांचं वाक्य आहे. आम्ही मालक नाही म्हटले. फार ते वाक्य बोलले, मला गहीवरून आलं. असा ह्या वंशीवरी आश्रमाचा संबंध पप्पांच्या पासून आपल्याला प्राप्त झालेला आहे. हाच ऋणानुबंध राहीलच. कारण अण्णांच्याच मुखातून आलेलं वाक्य आहे. तेव्हा अशी शेव आपल्या जीवनामध्ये घडो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण आराम द्यायचा आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्यांगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पुसणे जन्मोजन्मी तुकारा.